काल तुळशीचं लग्न लावलं आणि मग कळतच नव्हतं ब्लॉग बनवावा की काय करावा. म्हटलं चला जाऊ दे, व्हिडिओ तर बनवू, मग नंतर ठरवू ब्लॉग बनवायचा की नॉर्मल व्हिडिओ टाकायचा. त्यासाठी पहिले अक्षदा बनवून घेतल्या, नंतर तुळस आणून तिला साडी नेसवून घेतली मस्त पैकी. मग काय आम्ही आज तुळशीचं लग्न लावायचं ठरवलं होतं. तर छान नवरीला म्हणजे आमच्या तुळशीला असं नटवून घेतलं. थोडंसं रुखवत आणलं होतं. रुखवत म्हणजे तरी काय, नेमकं घरात दिवाळीचा जो फराळ बनला होता तोच ठेवलाय रुखवतामध्ये. आणि समोरच्या आजीने त्यांचा गोपाळकृष्ण आणला होता. तर त्यांच्या गोपाळकृष्णाला 5 बायकांनी ओवाळणी करून घेतली. जशी आपण नवरदेवाला दारामध्ये ओवाळणी करतो तसं आम्ही आमचा नवरदेव पण वाजत गाजत आणलं होतं. वाजत गाजत म्हणजे तरी काय, नेमकं छोटा स्पीकर लावला होता आणि घरापर्यंत आणला होता. असं 5 बायकांनी त्याचं औक्षण वगैरे करून घेतलं. नंतर आपल्या नवरदेवाला घरात घेतलं आणि मग काय त्याला सुद्धा आम्ही छान असं मस्त सणई चौघडा वगैरे लावला होता. आणि मग काय मस्त पैकी त्याला ठेवलं. काय 2 स्टूल ठेवले होते आणि त्याच्यावरती लग्न लावायचं ठरवलं होतं. मागे मंगलाष्टक वगैरे पण सुरू आहे. आणि मग असं पैकी छान असं मस्त मंगलाष्टक वगैरे सुरू होतं आणि सगळ्या कॉलनीतल्या बायकांना बोलवलं होतं लग्नासाठी. कार्तिक एकादशी नंतर तुळशी विवाहाला सुरुवात होते. जालंधर असुराची पत्नी वृंदा प्रतिव्रता असल्यामुळे जालंधर असुराचा वध करणं अशक्य झालं होतं. जालंधर असुराचा पराभव करण्यासाठी वृंदाचं प्रतिव्रता भंग करणं अनिवार्य होतं. त्यासाठी श्री विष्णूंनी युक्ती लढवून जालंधरचे रूप धारण करून श्री वृंदाशी विवाह केला. श्री विष्णूंचा वृंदाशी विवाह होताच वृंदाची प्रतिव्रता भंग झाली. देव आणि जालंधर मध्ये सुरू असलेल्या युद्धात जालंधर पराभव होऊन तो मरण पावला. सर्व प्रसंग वृंदाला समजताच वृंदाने प्रतिवियोगाचा शोक करू लागली आणि तिने सती गेली. पण ती सती जात असताना तिने विष्णूंना शाप दिला की तू आता दगड होऊन राहशील. तोच दगड म्हणजे शालिग्राम. आणि वृंदाच्या तिथे तुळशी रोपटे झाले. श्री विष्णूंनी वृंदाचे सत्वाचे फळ म्हणून तिला उशाप दिला की तुझ्यासोबत शालिग्राम म्हणून माझी नेहमी पूजा केली जाईल. त्या दिवसापासून आपल्या तुळशी लग्नाला सुरुवात झाली. त्या दिवसापासून आपण तुळशीचं लग्न वगैरे लावतो. आणि यानंतरच खरे तर आपल्या याच्यामध्ये आपल्या विवाहाला म्हणजे माणसांच्या विवाहाला सुरुवात होते. पहिले 5 महिने चातुर्य मास असतो, 4 महिने, तर तेव्हा आपण लग्न किंवा कुठलेही शुभ कार्य करत नाही. आजपासून म्हणजे कार्तिक महिन्याच्या एकादशी नंतरच आपण याच्या विवाहाला सुरुवात करतो. तसं आपल्या तुळशीला साडी कशी नेसवायची आणि अक्षदा कशा तयार करायच्या याचा सुद्धा मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल. बऱ्याच लोकांना ते माहिती नसतं. आणि अशा प्रकारे आमच्याकडे लग्न समारंभ चालू होता. खूप मज्जा आलेली, खूप मस्त मज्जा केलेली आम्ही सर्वांनी मिळून. नंतर खरं तर आज आम्ही भेळ पार्टीचा प्लॅन केला होता की आपण सगळ्यांनी मिळून भेळ करूया. पण आज नेमका प्रदोष होता आणि प्रदोषमुळे मी खाणार नव्हती भेळ, म्हणून मग सगळ्यांनीच ठरवलं की अरे तूच खाणार नाहीये, तर मग काय भेळ पार्टी कॅन्सल केली. ते म्हटले आपण नंतर कधीतरी करू. आणि मग सगळ्यांनी बाकी ते जे फराळ होता तो एकत्र करून तेच खाल्लेला. आणि मग नंतर आम्ही आरती सुद्धा केली होती श्री विष्णूंची आणि तुळस मातेची आरती केली. नंतर सर्वांनी गरबा केला. अगदी मी सगळ्या आजांना सुद्धा गरबा करायला लावला. काय छोटे छोटे क्षण असतात ज्यात आपण आनंद शोधत असतो. त्यामुळे सगळ्यांना, आणि हेच वर्षभर लक्षात असतं. म्हणजे आता पुढच्या वर्षी जेव्हा तुळशी विवाहाला येतील ना, तेव्हा मागच्या वर्षाचा विषय काढतील की आपण कसं गरबा केला होता, कसे हे होते. आणि सगळ्यांनी मला आशीर्वाद दिला की पुढच्या वर्षी मी माझ्या घरी चालली जाऊ लग्न होऊन. असं मला सगळ्यांनी एकच आशीर्वाद दिला